तीन. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज असा रविवार तर आमका प्रश्न पडलेलो की आज काय बनवूया स्पेशल. तर कविता म्हटलं की आज काय स्पेशल बनवूया. ता बघण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर राहा. आम्ही काय बनवतो होता, चला तर मग. तीन. सो मित्रांनो, आता आपण किचन मध्ये गेलो असो. सो आपल्याच माझ्यासमोर दिसता तर मॅरिनेट केलेला चिकन, उभो कापलेलो कांदो आणि दुसरा म्हणजे धुतलेला तांदूळ. मग कवी आज काय स्पेशल असा. आता तू इन्ग्रेडियंट्स बघितलेस त्याच्यावर तुला एक अंदाज तर आलाच असेल. आज आपण एक अशी घरगुती अशीच आपली साधी सोपी अशी बिर्याणी बनवतोय आपण. चल, आज बिर्याणीचा बेत असा मग संडेचं म्हटलं. आणि हे काय असत, हे खडे मसाले, त्यात काय 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 घेतलंस. त्यात हे बघ, हे स्टारफूल, दालचिनी, हिरवी वेलची, काळी मिरी, त्यानंतर हे आपली लवंग, लवंग, जावित्री आणि तेजपत्ता. असं असं सगळ्यांचं बेत असं म्हटलं. आणि पाणी कशा गरम करून ठेवलं. त्यात आता आपण तांदूळ शिजवून घ्यायचे. तांदूळ, हो असे म्हणले हे तांदूळ हो हो, म्हणजे धुवून घेतलंस पहिले. बासमती तांदूळ. बासमती तांदूळ असं ते, हो असं म्हणजे स्पेशल बासमती तांदूळ लागतो बिर्याणी. हो, ते अर्धा तास भिजवून घेतले. ओके. आणि चिकन पण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं. ठेवलेलं. मग कांदे. चिकन तर मॅरिनेशन माहितीच असेल की काय आपण काय काय बेसिक मसाले घालून त्याला आलं लसूण पेस्ट वगैरे असं लावून त्याला मॅरिनेट अर्धा तास मॅरिनेट करून ठेवले. मग बिर्याणी उभोच कांदो कापूच लागता. हो हो हो. अच्छा. मग बघा स्पेशल मित्रांनो, कविताने असं स्पेशल उभो कांदो कापलाय ना. खूप मेहनत लागता. एवढे कांदे कापणे म्हणजे काही खायची गोष्ट नाही. पण तिनं केलं ना असं. आणि दुसरा म्हणजे काय आहे, ह्या काय तूप कशात. तूप आपल्याला लागतं फोडणीला आणि आपण म्हणजे तुपातच करणार आहोत. अच्छा, ता जिरा असा. हा, हे जिरे आहे. मग ह्याच्यासाठी आपण पाणी आपलं हे गरम झालंय, हा. त्याच्यात आपण हे खडे मसाले घालून घेऊया. ओके. हे मग किती चमचे जिरा. अंदाज आहे असं, त्याला असं काही विशेष असं हे नाहीये. तेजपत्ता 2 घातलेत. एक हे स्टारफूल, त्यानंतर ही आपली हिरवी वेलची अशी थोडीशी ओपन करून 4 घातले आहेत मी हिरव्या वेलची. हे 2 दालचिनीचे तुकडे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, सर पाण्याचा रंग पण असं जो बदलता. काळी मिरी घातल्या, काळी मिरी, जावित्री, 3-4 हे लवंग. लवंग. ह्यात आता चमचाभर असं तूप घातलेलं असं. अरे वा, पाण्याचा रंग पण चेंज झाला असं. आणि थोडीशी कोथिंबीर. आणि चवीप्रमाणे मीठ. हो, मीठ घालून घ्यायचं. मीठ घातलं काय होता. आपल्या तांदळाला मिठाची चव येणार. याच्यामुळे काय होता तर मित्रांनो, तांदूळ शिजायला जरा चांगलं वेळ लागता. तांदूळ बरंच शिजतात त्याच्यामुळे असं. आणि त्याचा रंग पण चढता बरंच, त्यामुळे मीठ घालतात. ते सगळे काम घालून झालेलं असा. आता पुढचा यात ना थोडं अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. लिंबू कशा. लिंबाने कसं भात आपला पांढरा शुभ्र पण होतो आणि असा मोकळा मोकळा शिजतो. आता तुम्ही ह्याच्यामध्ये किती तांदूळ घेतले असतात, किती वाटी. अर्धा किलो आपण चिकन घेतलंय तर अर्धा किलो एवढेच तांदूळ पण घ्यायचे. ओके. हे याच्यात घालून घेऊया. सर कवितान सगळे मसाले खडे टाकून घेतले ना, आणि त्याच्यामध्ये भात तांदूळ टाकून घेतले ना. आता त्या का बरोबर ढवळायचं असं. त्याच्यानंतर गॅसची फ्लेम ती मोठीच ठेवायची आपल्याला. चांगली अशी उकळी म्हणजे उकळी येईस तोवर, आणि अर्धे आपल्याला ते शिजवून घ्यायची तोवर ती हाय फ्लेम वरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर पण किती मिनिटं ठेवायचं असं. हे एक 7-8 मिनिटं आपल्याला असं हाय फ्लेम वरच शिजवून घ्यायची. मित्रांनो, तुम्ही बघतास माझ्यासमोर दुसरा भांडा असा. त्या दुसऱ्या भांड्यात कविताने 4 चमचे तेल टाकले असं. आता पुढचा काय.
पुढे आपण ना ह्यात पण आपण 1 चमचाभर असं तूप घालून घेतोय. अच्छा, बघू शकता मित्रांनो, त्याच्यामध्ये 1 चमचा असा प्रॉपर तूप टाकून आणि 4 चमचे तेल. आणि ह्यात पण हे आपले खडे मसाले सगळे घालून घ्यायचे. आपले मसाले परतवून झालेत. सो आता आपण ह्याच्यात 4 मीडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे घालून घेऊयात. तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये 4 उभे कापलेले कांदे आणि त्याच्या आधी 4 चमचे तेल, 1 चमचा तूप आणि खडे मसाले यांचा व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं असा. आणि कमी मीडियम गॅस वरतीच आपल्याला हे कांदा असा छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. तर आपण बघूया आपल्या भातात कढीलो असा आणि तो केवढं शिजलो असा. तो तुम्ही बघू शकता मित्रांनो, सुगंध पण खूप छान आलो. बघू शकता मित्रांनो, याची लेंथ वाढली असा. ही प्रोसेस असता सगळी करूची. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कविता व्यवस्थित असं कांदा ढवळून घेता आणि सगळं कांदा तिने मिक्स केलं ना, आणि जे खडे मसाले असतात ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतले ना असा ना. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कविता बघता तो ऑलमोस्ट 80% तरी झालाय शिजलेलो असा, तेव्हा कढीलो असा आता भातात. बघा मित्रांनो, आता हे 8 मिनिटं असं आपण शिजवून घेतलंय. आता आपण हे असं काढून घेऊया. तुम्ही पण घरच्या घरी करताना त्याला सांभाळून करा, कारण का वस्तू गरम असतात. कविता तकडे तांदळाचं पाणी काढून घेता. तर आपण कांदा ढवळून घेऊया. तो अजून त्या काय गोल्डन कलर काही इलो नाही असं, पण किचन मध्ये सुगंध खूप छान सुटला होता. मित्रांनो, लो फ्लेम वरती करायचा होता, नंतर तुमचा कांदा जो असतात तो भाजण्याच्या नादात तुम्ही करपून टाकसाल. त्याच्यामुळे ज्या काय कराल तुम्ही त्या सगळं आपला सावधानी करा, आणि तुमची मेहनत असा ती फुकट नाही जाऊ शकत. आता याच्यामध्ये काय टाकलास तू? ही काश्मीरी मिरची पावडर टाकूया आपण. बघितलास मित्रांनो, आता याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे. 2 चमचे म्हणजे 1 चमचाच होतो. आपले स्पून खूप छोटे आहे ना. नाही तर काय, थोडासा आपला चिकन मसाला आणि हे बिर्याणी मसाला. मिक्स करूया. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सुगंध बारीक सुटलो. आता मसाला टाकून झाले. मॅरिनेट केलेला चिकन आणि ते पण मित्रांनो तुम्ही बोनलेस चिकन घ्यावा, त्याच्यामध्ये शिजत टाइम नाही घ्यायचो. आमच्या तुम्ही बिर्याणी गावठी कोंबडी. गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आणि चिकन चांगलं गरम होऊ द्यायचं. मिक्स करून घेऊया. वेल मिक्स करून घ्यावा. इंग्लिश मालवणी. आपले मसाले आणि सगळं जळू नये म्हणून हे आपण मॅरिनेट केलेल्या चिकनच्या भांड्यातच त्याच्यात पाणी थोडस घालून टाकून घेऊया. घालून घ्यायचं. पहिलं 5 मिनिटं ना थोडस हाय फ्लेम वरतीच चिकन असं परतवून घ्यायचं आणि नंतर मग एकदम लो फ्लेम वरती त्याला छान वरती झाकण ठेवून उकळी शिजू द्यायचं. उकळी नाही काढायची आहे, त्याला शिजवायचं असतं. अच्छा, आम्ही मालवणीमध्ये
बिर्याणी बनवतो मालवणी मसाले वापरून. सर बघा मित्रांनो, चिकन आपला शिजता, त्याला कड पण निघलो असा व्यवस्थित. बघत राहा मित्रांनो, आम्ही गॅस कमी केलो आणि त्याच्यात झाकण ठेवलं आणि त्याला चिकन आता आम्ही शिजवून घेतो. ओके, बघा मित्रांनो, भात कसं एकदम फळफळीत झालं असा आणि बिर्याणी कसं भात असं फळफळीतच लागता. एक आहे सर 5 मिनिटं झालेली असत. आता आपण चेक करून घेऊया की चिकन केवढा शिजला. आता तुम्ही बघू शकता आहे सर, त्याला पाणी सुटलंय चिकनला. हे बघ, पाणी सुटले. रटमट्टा भांड्यात असं 1-2-3 वेळा मध्ये मध्ये थोडस चेक करून घ्यावा. हा, थोडस मिक्स करून परत झाकून ठेवायचं. ओके, चिकन आपलं शिजलंय. आता आपण त्याच्यात राईस टाकून घेऊयात. तर झालंय असं की आमचं पातेलं छोटं पडतंय, सो आम्ही 2 ह्याच्यात ते डिवाइड करून घेतले. तर मग आता आम्ही भात ह्याच्यात घालून घेतलंय. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही भाताची पहिली लेअर लावून घेतलो. खाली चिकन असा आणि त्याच्यावरती भाताची लेअर असा झाला असा की आमका क्वांटिटीचं जरा हे झालो. त्याच्यामुळे आम्ही 2 भांडी बनवलो. असं मोठा पातेला नाही आमच्याकडे, काय नाही, माणूस चुकीतून शिकता, तर आमका जवळ सांभाळून घ्यावा. स्टार्ट. दुसऱ्या भांड्यात पण आपण हे राईस पसरवून घेऊयात. हा, हे सर मी चिकन मधली ग्रेव्ही काढून घेतलं आणि ती आता पसरवतो. आणि हा थोडासा फूड कलर आहे, तर तो बिर्याणी थोडासा रंग येऊ. हा, कोथिंबीर पसरवून घ्यावी त्याच्यावरती थोडीशी हलक्या हाताने. व्हायचं बरा वाटता, रंग येईल तो. आता 1 चमचा त्याच्यावरती परत तूप घातलं आम्ही. तुपाचा कसा सुगंध छान दरवळतो. सेकंड म्हणजे सर बिर्याणी मसाला घेतलं. माका तर आतापासून भूक लागली आहे. गरम मसाला मित्रांनो, एकदम थोडासा भुरभुरून घ्यायचा आहे. आणि लास्टला ह्याच्यावर ही सेकंड लेअर आपण भाताची लावून घेऊया. हो, अशा प्रकारे आपलं लेअर तयार आहे. त्याच्यावरती आपण झाकण ठेवून त्याला 10 मिनिटाची वाफ काढून घेऊया. अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी असा. आपण खाऊन टेस्ट करून बघूया की कशी लागते, कशी चव लागली त्याची. बरी झाली, सगळे मसाले बरे लागले, रायता पण बरा बनला. तुम्ही पण करून बघा आणि आमका सांगा. थँक्यू.